म्हणू तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची अनंत कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा अनंत कृपाने कथेचा विस्तार कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान प्रस्तुत त्रितपूर्तीचं औचित्य साधून नवकुंडात्मक दत्तयागाची स्थापना आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याबरोबर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आमचे गुरुबंधू परमस्नेही श्री हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराजजी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेतून भव्य दिव्याचा हा त्रितपूर्ती सोहळा सुरू आहे। आज पहिल्याच दिवसाची सेवा गुरुबंधूच्या प्रेमाखातर योगायोगानं माझ्याकडे इथं आल्यानंतर मंडप ध्वनिक्षेपण व्यवस्था आणि त्यातली त्यात आमची गुणीजन मंडळी प्रामुख्यानं नामोल्लेख करण्यासारखी मूर्ती ती म्हणजे महाराष्ट्रातली ख्यातनाम व्यक्तिमहत्व असलेली व्यक्ती म्हणजेच आमचे राम महाराज काजळे। पखवाजावर लग्गीचा बाज किती सुंदर वाजू शकतो याचं मूर्त उदाहरण म्हणजे राम महाराज। नाही तर बहुतेक पखवाजावर लग्गीबाज हा प्रकारच कमी आहे, कारण पखवाजावर गुप्कीचा प्रकारच नाही शास्त्रोक्त पद्धती। पण वारकरी संप्रदायामध्ये माधुर्यपूर्ण वाद्याची स्थिती निर्माण बंकट स्वामी महाराजापासूनच ही परंपरा चलत आली आणि त्यात आमच्या राम महाराजांच्या लग्या ऐकण्यासारख्या असतात। काय इथं आल्यावर मला अगोदरच रामभाऊनी सांगितलं, म्हणजे प्रल्हाद महाराजांचं म्हणणं आहे 36 पखवाज लावायचे। आम्ही हापकून गेलो, 36 म्हणजे काय चेष्टा आहे। मी म्हणलं वातावरण काय आता साधं आहे।
बरं काही सर्व पक्वाज सारखी लागत नाहीत. आम्ही रामभाऊला एकच सल्ला दिला, म्हणलं फक्त माईकचे पक्वाज आपल्या स्वरात ठेवा, बाकी पटांगण काही बी धरू द्या. गुणीजन मंडळी एक एकाहुनी बळी रे, सर्व तयारीची आहे. आज पहिलाच दिवस आहे, थोडाफार कमी अधिक वेळ बी मला बी वेळ झाला आणि पहिला दिवस असल्यामुळं आपलं खपून जात आहे समजायचं हे की. उद्यापासून मात्र बरोबर 8 ते 10 असाच टाईम आहे ना, 8 ते 10चा टाईम आहे. आज आपण 1 तास लेट आहोत. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला, ऐकणाऱ्याचे देखील ही अक्षरं कानावून गेलेली आहेत. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी रूपावळी प्रकरणातील हा अभंग. या अभंगाद्वारे तुकोबाराय आपल्या आवडीचं ध्यान सांगतात. विठ्ठल विठ्ठल पकवाज जरी 36 असले तरी वाजताना 63 वाजायला इथे लक्षात असू द्या. नाहीतर 36 होऊन बसल्यावर अवघड असते. पण 36 63 शिकविणारा मालक एक आहे आणि एकाच्या नेतृत्वाखाली चालायला. आता सर्व शास्त्रोक्त पद्धतीनं बोलाचे पक्वाजे असल्यामुळं बोलायची गरज नाही. गावठी वारदाना असल्यावर मग म्हणा त्यानं बघून वाजव म्हणावं लागतं असं आहे. आणि ही सर्व बोलाची शिकलेली विद्यार्थी बंधू असल्यामुळं 36 पक्वाज असले तरी आवाजामध्ये आपल्याला काही दाटवा जाणवायला काय करणार हो. हा काय काही नाही. समर्पक आवाज आणि म्हणणारी तर महाराज सारी स्वराची भोक्ती मंडळी. माझा योग चांगला आहे की एवढ्या पवित्र वातावरणात खारीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे. चिंतनातला महत्वाचा भाव ही जगद्गुरु तुकोबारायांच्या आवडीचं चक्रात्मक ध्यान सांगणारा अभंग. वारकरी संप्रदायात 2 धारा प्रचलित आहे, एक रूपाची आणि दुसरी ध्यानाची. दोन्ही धारेचे लाखोच्या संख्येत अनुयायी आहेत. रूपधारेचे रूप पाहता लोचेनी आणि ध्यानधारेचे सुंदरते ध्यान. ज्यांच्या कीर्तनाची सुरुवात सुंदरते ध्यान न होईल ते ध्यानधारेवाले आणि ज्यांच्या कीर्तनाची सुरुवात रूप पाहताना होईल ते रूपधारेवाले. दोन्हीही प्रचलित आहेत. त्याला वास्कर देहूकर म्हणायचं. रूपावाले रूप अगोदर मानतात तर ध्यानावाले ध्यान अगोदर मानतात. रूपावाल्याचं म्हणणं आहे रूप नाही तर ध्यान कशाचं. तर ध्यानावाल्याचं म्हणणं आहे रूप नव्हतं तेव्हा देखील ध्यान होतं. काय पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते. जेव्हा या जगात काहीच नव्हतं, शून्य अवस्था होती, अशाही वेळेला ध्यान होतं. त्यामुळं ध्यान बी काही नवं मानायसारखं नाही. कारण आरूप स्थितीमध्ये देखील ध्यान केल्या जाते. त्यामुळं ध्यान देखील रूपाच्या अगोदर होतं. आणि ध्यान ही साधना उत्कृष्ट साधना मानली. वारकरी संप्रदायाने या साधनेला किंमत दिली. नाही तरी काळ हा कसा आहे,
काळ फार समजदार आहे. काळाने जगात पहिली साधना शिक्कामोर्तब करून त्याला प्राधान्य दिलं. त्याचं नाव ध्यान. जगात पहिली पावर दिली, पावर किंबहुना संधी दिली कुणाला? ध्यानाला. काळ प्रत्येकाला संधी देतो सज्जनो. काहींनी संधीचं सोनं केलं आणि काहींनी संधीची माती केली. करणारावर अवलंबून आहे. पण काळ हा पक्षपाती नाही. प्रत्येक व्यक्तीला संधी देतो. क्वचित अशी माणसे की त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. तुकोबा म्हणतात, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठला. काळ सार्थक केला धरिला मनी विठ्ठल. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. या काळा वरी गेले भूमंडळा. काहींनी काळाला जिंकलं. म्हणून काळ हा पक्षपाती नसून प्रत्येक व्यक्तीला संधी देतो. पण संधीचं नेमकं काय केलं पाहिजे ती जिनू काम तिनू थाय. ज्याचं त्याचं काम. जगात पहिली संधी सर्व साधनेत ध्यानाला दिली. म्हणून जाहीर म्हटलंय, कृतयध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये सर्वप्रथम किंमत कोणाला दिली? ती ध्यानाला दिली. पुढं पुढं ध्यान सरळ लागाना गेलं, तिरकसपणा आला आणि अनावश्यक पदार्थाचं ध्यान व्हायला लागल्यावर ध्यानातली पावर काढून घेतली. पण संतांनी कलियुगासारख्या दूषित काळात देखील ध्यानाची आपल्या गावठी भाषेत कदर केली. तुकोबाराय म्हणतात, ध्यान ही महत्वाचे. ध्यान शब्दाचा अर्थच काय? जे साध्याला प्राप्त करून देणारं साधन म्हणजे ध्यान. ध्येयते अनेन यत्त ध्यानम. मूळ धातूचं यध्येय चिंतने. विठ्ठल ध्येयते अनेन, ज्याच्याद्वारे ध्येयभूत वस्तू प्राप्त केल्या जाते त्या चीजेचं नाव आहे ध्यान. आणि ही ध्यान मुळात निजी आपल्या स्वतःच्या जागेवर कॅटेगरी ठरत नाही. ध्येयभूत वस्तूवर ध्यानाची किंमत अवलंबून आहे. ज्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं ध्यान केल्या जातंय त्या वस्तू व्यक्ती पदार्थावर ध्यानाची कॅटेगरी आहे. वस्तू चांगली, ध्यान चांगलं. वस्तू चांगली नसेल तर ध्यानही चांगलं नसेल. म्हणून वस्तू व्यक्ती पदार्थावर ध्यानाची किंमत अवलंबून. ज्याचं ध्यान केल्या चाललंय तो परमात्मा कसा आहे? सुंदर मुख साजिरे कंडले मनोहार गोमटियो. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहार गोमटियो. नागरे नाग खोपा केशर कस्तुरी ललाटियो. वा. सुंदर मुख साजिरे कुंडली मनोहर गोमटियो. परमात्म्याचा चेहरा सुंदर आहे.
परमात्मा सुंदर असल्यामुळं त्याचं ध्यान देखील कसं आहे, कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 करकटावरी ठेवून या, करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा, काचे पीतांबर तुळशी हार गळा, काचे पीतांबर करकटावरी ठेवून या, करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा, काचे पीतांबर तुळशी हार गळा, काचे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. परमात्मा सुंदर आहे म्हणून त्याचं ध्यान देखील सुंदर आहे. वास्तविक व्यवहारातला चष्मा असा आहे, कलरवर बिल काढतो. कशावर? कलरवर. आपल्या व्यवहाराच्या दृष्टीनं जर पाहिलं तर या कीर्तनाला आलेल्या सर्वांपैकी अपवाद वगळता सर्वांनी पंढरपूरचा पांडुरंग पाहिलाय का नाही पाहिला? अपवाद असेल एखादा. बहुतेक प्रत्येकानं प्रत्यक्ष पांडुरंगाची मूर्ती पाहिली. सुरुवात मी इकडल्या भागात नवीन आलोय, जरा आपला एक ठराव करू रामबुवा. काय काय ठराव? खोटं बोलायचं नाही. काय ठरलं? ओ टाळकरी, काय ठरलं? खोटं बोलायचं नाही. असा ठराव झाला का? ठराव कसा? खोटं बोलाय. ऐकणारी ऐकायलात का? काय ठरलं? खोटं बोलायचं नाही. पंढरपूरच्या प्रत्यक्ष पांडुरंगाला जो विटेवर उभा आहे त्याला पाहिलंय का नाही पाहिलं? पाहिलंय. कलर कसलाय? खोटं बोलायचं नाही. जसं आहे तसं बोलायचं. कलर कसलाय विद्यार्थी बंधू? काळा. बरोबर. पांडुरंगाचा कलर काळा आहे. त्याला प्रमाण आहे ना, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. पांडुरंगाचा कलर काळा. काळा आणि सुंदर फिटिंग आहे का? व्यवहाराच्या चष्म्यात काळा कलर आणि सुंदरता बसतोय का बेरजेत? नाही. उलट काळ्या कलरची माणसं जास्त साबणा उघडीत. आमची गुरुवरे घुलेवर सांगायचे, ते म्हणायचे गोऱ्या माणसापेक्षा काळे माणसं जास्त घाशीत. पण काळा माणूस जितका बी घाशील, ते गुरुवर यांचे शब्द असायचे. ते म्हणले काळा माणूस जितका जितका घासून धुईल तितका काळा गोरा होत नव्हता, काळाच उठावदार दिसत होता. काळा कलर आणि सुंदरता बसते का व्यवहारात? नाही. पण तुकोबराय म्हणतात सुंदर ते ध्यान. ते ध्यान सुंदर आहे. तर कसं आहे, पहिली गोष्ट सुंदर शब्दाचा अर्थ सांगतो. सुंदर शब्द आपण अनेक वेळेला आपल्या व्यवहारातला शब्द आहे. टक्केवारीने या शब्दाचा वापर मराठीत चालतो. विशेषणवाची शब्द आहे. सुंदर शब्दाचा अर्थच असा आहे. काय? सुष्टुम अंतरम यस्य तत् सुंदरम.
किम नाम सुंदरम. सुंदर सुंदर म्हणजे काय? सुष्टुम आंतरम न तू बाह्य. ज्याच्या आतलं चांगले त्याला सुंदर म्हणतंय शास्त्र. विठ्ठल विठ्ठला. उतरणे नको, जागेवर तोडा. हा, चालीला उतरणे ठीक आहे, कारण त्याच्यात पुन्हा काय होणार, उतरणीपर्यंत आपला टाइम जाणार. जाऊ द्यायचं नाही आपल्याला. आपला मुद्दा, ज्याच्या आतलं चांगले त्याला सुंदर असं शास्त्र म्हणते. काय भुललाशी वरलिया रंगा. म्हणजे किंमत कशाला आली मग आतल्याला. आता देवाच्या आतलं कसं आहे. एक महात्मा होऊन गेला आचार्यापैकी, त्याचं नाव बी वजनदार आहे, वल्लभ. वल्लभाचार्य नावाचा महात्मा होऊन गेला महाराज. त्यानं जीवनामध्ये 5 रस वगळली. किती रस? 5 रस वगळली. मुळात रसच किती आहेत खाद्यपदार्थात? 6 रस. खरट, तिखट, आंबट, तुरट, गोड वगैरे, है की नाही? 6 रस नाही. 5 रस वगळीन एकाच रसाचं पान केलं जीवनभर. त्याचं नाव मधुर रस. आणि जीवनभर एकाच रसाचं पान केल्यामुळं त्यानं केलेल्या भक्तीला जाहीर नाव देण्यात आलं जगात, मधुरा भक्ती. कसली भक्ती? त्याने जेवढे ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये मधुरा भक्तीचा आचार्य म्हणून महात्मा वल्लभाची ख्याती आहे. त्याने जीवनभरात आलेल्या अनुभवाचं ग्रथितीकरण 8 श्लोकात केलं आणि त्याला नाव काय दिलं? मधुराष्टक. काय नाव दिलंय? मधुराष्टक. त्या मधुराष्टकाच्या पहिल्या श्लोकात देवाच्या आतलं कसं आहे ते त्यानं सांगितलं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. उत्तरार्धातला तुकडा महत्वाचा. हृदयम मधुरम. परमात्म्याचं हृदय मधुर आहे. त्याच्यामुळं ज्याच्या आतलं चांगलं त्याला सुंदर म्हणतात. काय? ज्याच्या आतलं चांगलं त्याला हृदयम मधुरम. परमात्म्याचं हृदय मधुर आहे आणि म्हणून सुंदर ते ध्यान. आणि शास्त्र म्हणा, संत म्हणा, यांची एक पद्धत आहे. कोणती? ती तात्कालिक विचार करत नाही. खरे वस्तुस्थितीनं परिणामावर त्याची बिलं काढतात. कशावर? परिणामावर. ज्याचा परिणाम चांगला ते चांगलं, परिणाम वाईट ते वाईट. ज्या ध्यानाचे परिणाम वाईट आहेत ते ध्यान वाईट, आणि ज्या ध्यानाचे परिणाम चांगले ते ध्यान चांगले. देव अथवा देवमान्य संत जर सोडले तर या जगामध्ये कोणत्याही जीवानं जीवाचं अथवा जीवानं जडाचं जर ध्यान केलं तर त्याचे परिणाम काय, आणि जीवानं देवाचं ध्यान केलं तर त्याचे परिणाम काय. परिणामावर ध्यानाची स्थिती अवलंबून आहे. जीवानं जीवाचं जर ध्यान केलं त्याचे परिणाम सांगत असताना गीतेच्या 2ऱ्याच अध्यायात भगवान बोलून गेले. सिरियल दिली. ध्यायतो विषयान पुंसस संगास्ते शुपजायते संगात समजायते काम कामात क्रोधो अभिजायते
क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहा स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यति विठाला विठाला सर्वप्रथम जीवानं जीवाचं जर ध्यान केलं, पुंसच विषयान ध्यायते, स्त्री पुरुष आदी करून कुणी असो, कुणीही कुणाचं ध्यान करू द्या. ध्यान केल्याबरोबर ज्ञानोबराय सांगतात, जरी अंतःकरणी विषय स्मरती तरी निसंगा ही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. कुणीही कुणाचं जरी ध्यान केलं, ज्याचं ध्यान केलंय ती वस्तू व्यक्ती पदार्थ आपल्या जवळ असावा असं वाटतं. आणि जवळ आलं ज्याला संग म्हणायचं. संघातून दोन रस्ते फुटतात, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी, त्याजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संघाचा महिमा. पतनालाही माणसं संगतीमुळेच जातात आणि उद्धारही माणसाचा संगतीमुळेच होतो. पतन उद्धार संघाचा महिमा, म्हणून त्याजावे आधमा संतशी. कारण संत सानिध्याची ताकद सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात. म्हणून तस्मादति प्रयत्नेन सत्संग सततम कुरु. संताच्या सानिध्यात श्रेष्ठतम चीज प्राप्त होते, म्हणून सत्संग सततम कुरु. अर्थात जीवानं जीवाचं जर ध्यान केलं तर ती वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, पदार्थ आपल्या जवळ आला की संघ आला. संघातून काम तयार होतो. काम नाम इच्छा. काम शब्दाचा अर्थ काय आहे? इच्छा. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. पंचदशिकार सांगतात, अहंकार चिदात्मानी वेकी कृत्या विवेकतः इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. अर्थात इदम एष्यात इशू इच्छायाम, हे मला हवंय, ते मला हवंय, या अभिलाषा वृत्तीचं नाव आहे काम. आणि तो संघातून तयार होत असतो. संघात समजा येते काम. संघातून काम तयार होतो. आणि एकदा इच्छाशक्ती तयार झाली, काम दोन्ही अर्थाने विचित्र आहे. पूर्ण झाला तो लोभ येणार, आणि अपूर्ण राहिला तो क्रोध येणार. कामाची अपूर्णते क्रोधाची अगटी खवळते, म्हणून कामात क्रोधो अभिजायते. पहिली जीवानं जीवाचं ध्यान केल्याचे परिणाम ती व्यक्ती सानिध्यात. संघ आला, संघातून काम तयार होणार, कामातून क्रोध. आणि क्रोध एकटा कुठंच फिरायला जात नाही. 12 महिने 24 तास मोहाला घेऊन फिरतो.
कोणाला घेऊन फिरतोय? मोहात. म्हणून क्रोधात भवती सम्मोहस. ज्ञानोबा सांगतो सम्मोहित झाली या व्यक्ती नाश पावे स्मृती चंडवातेन ज्योती आहात जैसी. कसे क्रोधातून मोह तयार होतो. मोह आणि मोह असा विचित्र आहे महाराज. जेवढी बी माणसं म्हणतात ना मला आता पहिल्यासारखं आठवण आहे, समजायचे कुठल्या तरी हिरवळीत रमल्याच्या पावते. कशाचा ना कशाचा मोह धरलाय म्हणून माणसाची स्मृती नष्ट होत असते. विठ्ठल विठ्ठल मोह धरला की माणसाची स्मृती जाते. आणि एकदा संमोहित झाली या व्यक्ती नाश पावे स्मृती. आणि एकदा माणसाची स्मृती गेली, पाठीमाग जेवढं पाठांतर केलंय जेवढं चांगलं तयार करून ठेवलंय तेवढं स्मृती बरोबर जात असते. आता त्या स्मृतीची धाकटी बहीण म्हणजे बुद्धी. नवनव ज्ञान मिळवायचं काम बुद्धीचं आणि सांभाळून कप्पीवाईज रचून ठेवायचं काम स्मृतीचं. स्मृती नष्ट झाली, बुद्धी येऊन पाहते आपली बहीण गेली. याच्या अगोदर जेवढं कमविलंय तेवढं तिच्या बरोबर गेलं. बुद्धी अवघड मानते. ज्ञानोबा म्हणतात सर्वथा बुद्धी अवघडे हृदया माझी. बुद्धी अवघड मानते आणि शेवटी आपली बहीण गेली, तिच्या बरोबर सारं कमाईचं भांडवल गेलं. म्हणून बऱ्याच वेळेला बरेच माणसं औषधं पिणं फाश्या घेणं जी माणसं आहेत ना त्या माणसाली जरी जगली तरी त्याला महागल्ली सिरियल जोडून द्यावं लागतं. आपलं गाव बावी असं एक एक आटम जोडून द्यावं लागतं. कनेक्शन कट झालेलं असते, काय स्मृती राहत नाही. म्हणून मागचं सारं लॅप्स होऊन बसत. आणि याचं कारण आहे फक्त मोह. स्मृती गेली की बुद्धी देखील थांबत नाही, शेवटी बुद्धी नष्ट होते. आणि शास्त्र असं सांगतंय काय, ज्या क्षणाला बुद्धी नष्ट होते त्याच्या दुसऱ्या क्षणाचं नाव आत्महत्या. काय जगामध्ये जेवढ्या आत्महत्या आहेत त्याच्या अगोदर एक सेकंदानं का होईना बुद्धी नष्ट झालेली असते. झिरोवर काटा बुद्धीचा आला, विचार शून्य अवस्था झाली तरच आत्महत्येसारखी घोर क्रिया घडते. म्हणून शब्द वापरलाय बुद्धी नाशात प्रणश्यती केवलम न तु नश्यती प्रकर्षेण नश्यती इति प्रणश्यती. विठाला 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 गुरुवारी कथा सदानंद घोष गुरुवारी कथा तेने सदा चिंता समाधान तेने सदा चिंता समाधान आपला मुद्दा लक्षात आला का? आपलं चिंतन कशाचं चालू आहे? ध्यानाचं चिंतन. ध्यान संबंधी जेवढं पाठांतर आहे तेवढे प्रमाण द्या. चिंतनाचा मुद्दा काय आहे? ध्यान. ध्यानाची जीवानं जीवाचं ध्यान केलं तर परिणाम आत्महत्येसारख्या घोर क्रिया आहेत. आणि म्हणून परिणाम वाईट, म्हणून जीवानं जीवाचं केलेलं ध्यान वाईट आहे. हा जीवानं जर देवाचं ध्यान केलं
विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा काय उणे मग सुखा काय उणे विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा काय उणे मग सुखा काय उणे विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा काय उनी झाले सोयरे त्रिभुवनी ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया मनासहित पालटे काया मनासहित पालटे काया ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया मनासहित पालटे काया मनासहित पालटे काया ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. महाराज म्हणतात पांडुरंगाचं जर ध्यान केलं तर मनासहित कायेचा पालट होतो. एवढी हिल पावर आहे कुणात? परमात्म्याच्या ध्यानात. त्याचं ध्यान चांगलंय आणि म्हणून शब्द वापरलाय सुंदर ते ध्यान. ते ध्यान कसं आहे? सुंदर आहे पण असे सुंदर ते ध्यान व्याकरणामध्ये एक संदर्भ नावाची प्रक्रिया आहे. ती परीक्षा जन दिल्यात त्याला हा शब्द 100% माहितीतला. कोणती का द्यायना परीक्षा जन दिली हलकी भारी कसली त्याला संदर्भ शब्द कळतो का कळत नाही? हा कळतो. जाहीर असते खालील व्याख्या संदर्भासहित लिहा अथवा खालील व्याख्येत संदर्भ द्या. संदर्भ असा आहे कसा? ज नावाच्या बाराखडीचा त नावाच्या बाराखडी बरोबर संबंध जोडला शास्त्राने. कुणाकुणाचा? जचा त बरोबर. म्हणून जची बाराखडी जशी आली तची तशीच येणार आणि तची बाराखडी जशी आली जची तशीच येणार. जचा आणि तचा संदर्भ जोडला. माणसं बोलता बोलता बोलतीत ना जिथं उजडल हा इकडं तिथं उजडल आणि जसं होईल हा तसं होईल आणि जी होईल इकडं ती होईल. म्हणजे इकडली आणि इकडली मात्रा बदल होत नाही. काय इथं काय शब्द आहे? सुंदर ते ध्यान. ते ध्यान सुंदर आहे. त्याचे अपोजिट कोण आहे इथं? तेचे अपोजिट विरुद्ध कोण आहे? जे म्हणा तेचे अपोजिट विरुद्ध टोकाला कोण आहे? जे. शास्त्र असं इथं हे बघा तुम्ही बारकाईनं लक्ष दिल्यावर लक्षात येईल काय असते. संदर्भ कशासाठी सांगितलाय ते लक्षात येईल. सुंदर ते ध्यान. एखाद्या माणसाचा पाय जर फऱ्यात चमकाला असला ना एखाद्या पॉइंटवर तर तो त्या पॉइंटवर आला की लक दिशी अशी हाणते. ती पॉइंट काय होतो जरा त्या पॉइंटवर आला की असं करून लपक हाणते. तसं त्या अभंगातली चरण म्हणताना बघा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हक्क दिशी असं करतं. नुसतं उभे विटेवरी नाही तिथं जे लावावं लागतो संदर्भातला अर्थ करताना विठ्ठल 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 काय ते ध्यान सुंदर आहे. कोणतं? जे उभे विटेवरी. मग लेवल येते त्याची नाहीतर ती चमकत आहे. काय सुंदर ते ध्यान जे उभे विटेवरी त्यावेळेला ती संदर्भ पूर्ण केला जातो. जे विटेवर उभा आहे ते सुंदर आहे. आता विटेवर जे उभा आहे ते कसं आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. एकमेव पांडुरंग परमात्माच असा आहे
की ज्याचे पाय समयत आणि त्याची दृष्टी समय. काय म्हणून तुकोबारांनी जाहीर केलंय काय? उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, अन ऐसा विटेवर देव कोठे. दर्शनीय एकमेव परमात्मा पांडुरंगा. पांडुरंगाला सोडलं तर जगामध्ये अशी दर्शनीय एकही मुद्रा नाही. सर्व देवाचा पडताळा घेतला. भूवैकुंठ महिवरी आशे प्रत्यक्ष जगन्नाथ पुरी. पण पुढचं वाक्य आहे का? तया देवाना हे हात पाय, तुंडा देव आहे तुंडा. जगन्नाथपुरीला जी गेले तो चित्रात बघितला असेल. कसला देव आहे तो? तया देवाना हे हात पाय. नामदेवरांनी वर्णन केलं. प्रत्येक देवी देवतेचं तुलना केली. केदारीचे उदक पान, करी देहाशी पीडन. हा माझा निजी अनुभव आहे. 13.5 वर्षाचा अनुभव आहे ना. उत्तर प्रदेशातलं पाणी कसलंय, चिल्लरे वेच. अहो जनावराला पचायला जडतं, माणसाच काय आलंय. 5 लिटर पाणी जर तापवलं, किमान पक्षी एक डबीभर चुना निघतो. असं कॅल्शियम बद्ध पाणी आहे. त्यामुळं सरासरी तिकडे गेलेली कणत कुततच वापस येत. हा विचित्र काम आहे. म्हणून तर ही कुटाणा करावा लागला. आश्रमाचा जी कुटाणा ती त्याच्यासाठी केला. मुद्दा काय? केदारीचे उदक पान, करी देहाशी पीडन. एकमेव परमात्मा पांडुरंगच असा आहे की जी मुद्रा दर्शन. अहो राम जरी असला, राम बी दर्शनीय नाही. मग अहो कल्पना करा, एखादा माणूस दर्शनला आला, थांबा थांबा राम बुवा दर्शन घेऊ द्या, आणि चल घे दर्शन. ही स्टाईल आहे दर्शनाची? नाही. कृष्णाचं बघा, 1.5 हुडा इति नाम देहुडा, अशी स्टाईल. ही दर्शनाची स्टाईल नाही ना. दर्शनीय मुद्रा फक्त पांडुरंगाची. चरण सम, दृष्टी सम. कदाचित तुम्ही आज बारकाईनं बघा, एखाद्या लहान लेकराला त्याचे पालक त्याला म्हणतात, ए बाळा महाराजांचं दर्शन घ्या हो. तुम्ही अजून कुठल्या बी गावचं लेकरू आणा, महाराजाचं दर्शन म्हणल्याबरोबर ती लेकरू पहिलं महाराजाचा चेहरा बघत आहे. दर्शन घ्यासारखा आहे का नाही. कुठल्या बी मुंडका बी दाबा ती वरी बघत आहे अगोदर. काय असेल ते असेल. मग कल्पना करा, आपण खरंच लय शहाणी आहेत का? हा बरं, आपल्या फायली जगाच्या मालकाला माहिती का नाहीत? हा मग आपण त्याच्या दर्शनाला गेल्यावर त्यानं जरी पाय जोडले आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर त्यानं जर डोळे वाटारून बघितलं आपल्या कुटाण्यामुळं, आपल्या केलेल्या कुटाण्याच्या पावत्या त्याला माहिती का नाही? हा नाही परिहाराचे काम आणि जाणे अंतरीचे राम. न सांगता तुम्हा कळो येते. त्याला सर्व माहिती आहे आपण काय कमी अधिक केलंय. मग त्यानं जर ते आपल्या कमी अधिकपणामुळे डोळे वाटारून बघितलं तर दर्शन घेऊ वाटल का? पण संतांनी त्याला बांधून घेतलाय. काय? मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावली. म्हणून पांडुरंगाची एकमेव मुद्रा अशी सुंदर आहे महाराज. चरण सम, तसं दृष्टी बी सम. नासाग्र दृष्टी म्हणतात. पांडुरंगाची नजर त्याच्या नाकाच्या शेंड्यावर आहे. तो कुणाकडेच वक्र दृष्टीनं बघत नाही. म्हणून दर्शिनी मुद्रा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. एवढी सुंदर त्याची परिभाषा आहे का? नाही नाही. मग करकटावरी ठेवूनिया, परमात्म्याचे कमरेवर ठेवलेले हात
कटेवर हात ठेवून जी मूर्ती उभा आहे ना, तुकोबारे म्हणतात ते ध्यान सुंदर आहे. आताही आपलं कसं ठरलंय सुरुवातीला ठराव खरं बोलायचं. कसं ठरलंय? खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. हा? हा महाराज, कंबरेवर हात ठेवून आणि असे हात बांधून दोन्ही पैकी जर तुलना केली, जर जास्त आकर्षक कोणतं वाटतं? विवेकानंदासारखे असे हात बांधून एक मुद्रा आहे आणि एक कंबरेवर हात आहेत. जास्त आकर्षक कोणतं? असे हात बांधलेलं. आणि कमरेवर हात माणूस कधी देतय? कमरेवर हात कधी देतय? थकला माणूस की माणूस काय करतो? कमरेवर हात देतो. वास्तविक अशी हात बांधून रुबाबदार मुद्रा वाटती का कमरेवरली? पण तुकोबारे म्हणतात करकटावरी ठेवून या. त्याचं कारण आहे. दुसरा ठराव आहे आपला कोणता? ज्याचे परिणाम चांगले ते चांगले. कमरेवर हात ठेवल्याचे परिणाम काय? परिणाम आहे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकाच्या 3ऱ्या श्लोकात सांगितले. प्रमाणम भवाब्दीरिदं मामकानां नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाणम भव अब्धे. भवनाम संसार. भव शब्दाचा अर्थ काय केलाय? संसार. व्याकरणामध्ये भव शब्द हा लोट नावाच्या लकाराचं द्वितीय पुरुषाचं एकवचन आहे. भूसत्तयम धातूचं रूप आहे. आता हे असला मसाला तुमच्या कामाचा नाही, कळावा म्हणून बोलतो. भव जो शब्द आहे याचं पोस्टमार्टम करताना नैयायिकांनी गोंडस केलंय. न्याय सिद्धांत मुक्तावलीच्या नमनात म्हटलंय, उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती इति भव. किम नाम भव? उत्पन्न होने, वाढणे आणि नष्ट होणे, तीनों क्रियाएं जिसमें रहती हो या तो जिसमें होती हो, उसका नाम भव कहलाता. विठाला 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 विठाला. भव शब्दाचा अर्थ होतो संसार. आप नाम पाणी धी नाम साठा. भव अब्धे सप्तमी एकवचन. अर्थात आतमध्ये ठाई संसार रूपी सागरात, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. भवाब्दे शब्दाचा अर्थ काय? संसार रूपी सागरात. मराठीची प्रत्येक आतमध्ये ठाई वर इति नाम सप्तमी. अर्थात संसार रूपी सागरात यत प्रमाणम दर्शयति केन दर्शयति नितंबकराभ्याम येन प्रमाणम दर्शयति. कमरेवर हात ठेवून जघन प्रमाण दावी तसे परमात्मा कमरेवर हात ठेवून दाखवायला आहे. संसार रूपी सागरातून तरुण जाणाऱ्या साधकासाठी ही दिलासा देणारी मुद्रा आहे. काय? भवसागर तरता तरता कार्य करी तसा चिंता. कार्य करे तसा चिंता. पहिला उभा दाता कटी कर देवोनी. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. पैल उभा दाता कटी कर ठेवून. परमात्मा कमरेवर हात ठेवून प्रमाण दाखवायला संसार रूपी सागरात. ही संसार रूपी सागरात केवळ कमरा इतकंच पाणी, काळजी करू नका, अशी दिलासा देणारी मुद्रा आहे. म्हणून साधकासाठी ही मुद्रा अत्यंत गरजेची.
म्हणून सुंदर ते ध्यान. जे कटेवर हात ठेवून उभी आहे ती मुद्रा साधकाच्या दृष्टीनं अतिसुंदर आहे. म्हणून सुंदर ते ध्यान. तुकोबाराय म्हणतात एवढी सुंदरतेची परिभाषा आहे का? नाही ना. मग तुळसी हार गळा कासे पीतांबर. 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 आवड निरंतर आ आ आ हे ध्यान. हे तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवड निरंतर तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. विठोबार कुमार. जय विठोबार कुमार. गोपार कुमार. जय विठोबार कुमार. विठोबार. विठोबार कुमार. 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 शेवट है की नाही? वा. तुकोबाराय म्हणतात एवढीच सुंदरतेची परिभाषा आहे का? नाही नाही. द्रोहपदात शब्द वापरलाय. तुळशी हार गळा. आता सांगा आपलं सुरुवातीला काय ठराव झालाय? खोटं बोलायचं नाही. हा. तुळशीची माळ गळ्यात असणं आणि गळ्यात लॉकेट असणं दोन्ही सुंदरता कोणती? हा. एकाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि दुसऱ्याच्या गळ्यात सोन्याचं लाकीट मग जास्त सुंदर कोण दिसतंय? लाकीटवाला. उघडच आहे ना. खोटं बोलायचं नाही असं ठराव झाला आपला. हा. लॉकेटवाला सुंदर दिसतो का नाही? हा. अहो, किमतीवर तर बिल काढावं लागतील. आज एक तोळा बी म्हणलं तरी कसा आहे? कसा तोळा आहे? किती? 80,000. आणि 80 रुपयाला पाहिजे अशी माळ येते. हा. तुळशी हार गळा सुंदरतेचं प्रतीक. हो. एक काल्पनिक उदाहरण सांगतो आपल्याला. कल्पना करा एखादा संन्याशी फाटा आहे. कसला फाटा? संन्याशी फाटा. त्या फाट्यावर वस्ती नाही आणि तिथून 2-3 किलोमीटर उतरून गावाला जायचं. असल्या संन्याशी फाट्यावर 2 जण उतरले. एक लाकीटवालं आणि एक माळवालं. आणि बराशीतल्या पाहुण्याने राम राम केला. राम 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 राम. हा. मग त्या टायमाला जास्त सुंदर कोण दिसतंय? बर ती बराशीतले पाहुणे म्हणजे त्यांचा कार्यक्रम नाश्त्यावर गेलं तर ठीक आहे. कधी कधी फुल जेवण बी असते. काय पहिल्याच शब्दात हे निघाल काय रे? आला माळ आहे माळ.
मार चल चल ए, लाकीटवाल्याला देऊ बी वाटत नाही आणि नाही द्यावं तर फुल जेवण व्हायची भीती आहे. मग जास्त सुंदरता कुणाची दिसती? हा, काल्पनिकपणा द्या सोडून तुम्हाला एक पौराणिक उदाहरण सांग. थोडस एक बारकाव्यानं ऐकलं की कळ. कल्पना करा, एखाद्या मुलीच्या पालकानं, तिचे मामा वडील चुलते जे कुणी असतील त्या मुलीला वाजवून सांगितलं, ए पुरी, उद्या आमच्या माथ्यावर खापर फोडू नको. हे समोर जे दोघ जण आहेत, एक गोरा गोमटा आहे, दुसरा काळा सावळा आहे. ही गोरा गोमटा आहे, सरड्याच्या चालीचा आहे, आणि ही काळा सावळा वाचनाला पक्का आहे. तुला पसंत असेल त्याच्या गळ्यात मार टाक. खानदानी शहाणी पोरगी कुणाच्या गळ्यात मार टाकील? कुणाच्या? गोऱ्या गोमट्याच्या वय. हा, ती सरड्याच्या चालीचे लगेच कलर बदलित आहे. हा, कलर बदलूच्या नादाला लागायला परवडतंय का? हा, तुकोबराच्या भाषेत सांगायचं तर धरू जाता संग तव तो होय बाधक. धनु जाता संग तव तो होय बाधक. धनु जाता संग तव तो होय बाधक. धनु जाता संग तव तो होय बाधक. अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग, धनु जाता संग तव तो होय बाधक. 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 तुकोबराय सांग, अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. कलर बदलूचा नाद जाणकार माणसं करीत नाहीत. म्हणून गरज कुणाच्या गळ्यात मार टाकील? त्या गोऱ्या गोमट्याच्या? नाही, त्याला माहिती ही कलर बदलीत आहे. ह्या कलर बदलून दुसरीच घरात आणून ठेवल्यावर केवढ्यात पडल. म्हणून खानदानी शहाणी जाणकार पोरगी कुणाच्या गळ्यात मार टाकील? त्या काळ्या सावळ्याच्या. का? वाचनाला पक्का आहे. एक पत्नी म्हणजे एक पत्नी, रामासारखं व्रत. हा, मुद्दा काय? थोडासा पौराणिक इतिहास सांगतो म्हणजे आपल्याला या विषयाचं मार्मिकता कळेल. प्राचीन काळातलं उदाहरण आहे. पंजाब नावाच्या राज्यात. कोणत्या राज्यात? पंजाब. दैत्य जालंधर नावाचा दैत्य होऊन गेला सज्जन. कोणता दैत्य? जालंधर, ज्याच्या नावानं ते शहर प्रसिद्ध आहे. कोणतं? जालंधर. त्या दैत्य जालंधराची पत्नी, तिचं नाव वृंदा. ती वृंदा पतिव्रता असल्यामुळं तिच्या पातिव्रत्याच्या पावरवर त्या दैत्य जालंधरनं भगवान विष्णू बरोबर युद्ध केलं. हजारो वर्ष युद्ध चाललं. वाटल त्या शस्त्रास्त्राचा मारा भगवान विष्णू करायची, पण दैत्य जालंधर मेचायचा नाही. भगवान विष्णू म्हणले, अरे एक सर्वसाधारण आणि हजारो वर्ष युद्ध करतोय, काय भानगड आहे? थोडं ध्यानस्थ होऊन पाहिल्यावर लक्षात आलं, मी जेवढे शस्त्रास्त्र याच्यावर टाकतोय याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. त्याचं कारण आहे, याच्या चारी बाजूला तिच्या पत्नीच्या पातिव्रत्याचं कवच आहे. त्यामुळं तुका म्हणे पतिव्रता
तिची देवावरी सत्ता कोणतंच शस्त्र तिच्यावर प्रयोग करू शकत नाही. भगवान विष्णूला राग आला. पातिव्रत्यासारखं कवच आणि वाईटाला पांघरून घालती, धिक्कार आहे. पण भगवान विष्णूने 2 रूप धरले. एक रणांगणात विष्णू आणि वृंदेजवळ दैत्य जालंधराच्या रूपात प्रत्यक्षात विष्णू गेले. आपले पतिराज आलेत या पवित्र विचारानं वृंदा आरतीचं ताट घेतलं, पाद्यपूजा औक्षण केलं आणि नियम आहे आलिंगन दिलं पती समजून. 0 सेकंदात पातिव्रत्य नष्ट झाल्याबरोबर महाराज दैत्य जालंधराच्या अंगावरलं पातिव्रत्याचं कवच निघून गेल्याबरोबर सर्व अस्त्रविद्या अचानक अटॅक करून एकदम दैत्य जालंधर मृत्युमुखी पडत असताना पातिव्रत्याच्या पावरवर शेकडो किलोमीटरचा आवाज वृंदेच्या कानावर गेला. वृंदा म्हणली, माझा पती मृत्युमुखी पडतोय, तू कोण? पाषाण हृदयी पाषाण होऊन पडशील म्हणून भगवान विष्णूला शाप दिला महाराज. भगवान विष्णूनं बी उशाप मागायच्या ऐवजी शापाला शाप दिला. झाड होऊन पडशील, तिचं नाव तुळस आहे. भगवान विष्णूनं काय शाप दिला? वृंदा जाणकार होती, ती म्हणली शापाला उशाप मागण्याच्या ऐवजी शापाला शाप दिल्या चाललाय, त्यार्थी आपलं कुठंतरी चुकलं असलं पाहिजे. हात जोडले ना आपण कोण? भगवान विष्णूनं सांगितले या देहाला विष्णू म्हणतात. वृंदेनं कानाला हात लावला, भगवान माझ्या कोण चुकलं? अविनाशी परमात्म्याला मी शाप दिला. ती म्हणली तुझं चुकलं नाही, माझं चुकलं, पहिलं मला क्षमा कर. वृंदेनं उशाप दिला, भगवान जरी तुम्ही पाषाण झालात तरी पाषाण रूपात देखील तुमची भगवान विष्णू म्हणूनच पूजा होईल, त्याचं नाव आहे शालिग्राम. भगवान विष्णू म्हणले, वृंदे हाडा मांसाच्या नासक्या कुसक्या पतीचा मोह धरून एका वाईट कृत्य करणाऱ्या दैत्याला तुझं पांघरून ही गोष्ट मला खटकली आणि म्हणून मी आलो. पण एक ऐक, आज ना उद्या तुझा पती कधी ना कधी मृत्युमुखी पडणार, तुला वैधव्य येणार. पण ही माझं वचन, मी अविनाशी परमात्मा प्रतिवर्षी कार्तिक मासी शुद्ध द्वादशीला स्वतः तुझ्या बरोबर विवाहबद्ध होणार. त्याला आपल्या भाषेत काय म्हणते सज्जनो? तुळशीची लग्न. कार्तिक मासी शुद्ध द्वादशीला मी अविनाशी परमात्मा तुझ्या बरोबर विवाहबद्ध होणार. दुसरं वचन आहे, मी तुझं स्मरण म्हणून सदैव तुझ्या काष्टाची माळा माझ्या गळ्यात घालणार. आणि तिसरा शब्द आहे, जो कोणी मला आवडता होऊ इच्छित असेल सर्वप्रथम त्याच्या गळ्यात तुझ्या काष्टाची माळा पाहूनच जवळ घेईल, अन्यथा नाही. म्हणून अति प्रियावडे तुळशी बुक्का. जगाच्या मालकानं कधी त्रेतायुगात दिलेलं वचन आज तागायत देव पाळतोय, हे तुळशीहार गळानं कळालं. म्हणून वचनाला होतोय हे आम्हाला कशाहून कळालं रामबा? तुळशीहार गळातून कळालं. म्हणून आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे. एवढी ध्यानाची बरी भाषा सुंदर नाही नाही नाही. पुन्हा शब्द वापरलाय, काशी पितांबर. कसला पितांबर? काशी पितांबर. आता सांगा, वेगवेगळ्या डिझाईन सुंदरतेला कामयाबी आहेत का पिवळा कलर? आपलं कसं ठरलंय? खोटं बोलायचं नाही. हा, वेगवेगळ्या डिझाईननं सुंदरता दिसते का पिवळ्या कलरनं? हा, आता ही डिझाईन बघा आणि ह्यांचा फेटा बघा. हे फेटा पिवळा महाराजांचा आणि ही डिझाईन कशी दिसती? म्हणजे उलट डिझायनरला कंपन्या पैसे देतात. जितकी वेगवेगळी डिझाईन देईल तेवढे त्याला
बक्षीस दिल्या जात आहे. मग डिझाईन वेगवेगळ्या मिळणं, वेगवेगळा कलर मिक्स करणं. दिसायला ते सुंदर आहे का पिवळा? आणि इथं तर शब्द वापरला काशी पितांबर, हे सुंदरतेची परिभाषा आहे. तर असं आहे, त्या काशी पितांबरामध्ये काय दडलंय ते ऐका. पित म्हणजे पिवळा. पित शब्दाचा अर्थ काय? पिवळा. आपल्याकडं शास्त्र शुद्ध 7 कलर आहेत. शास्त्राने शुद्ध पद्धतीचे किती कलर सांगितले? 7 कलर. सप्तरंगी कार्यक्रम. किती रंगी? सप्त. शुक्ल नील हरिस कपिस चित्र भेदात सप्तविधम. 7 प्रकारचे कलर प्रसिद्ध आहेत. शास्त्रामध्ये प्रत्येक कलरचा द्योत्य द्योतक भाव संबंध सांगितला. आपला मुद्दा आहे का? पिवळ्या कलरहून आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट कळाली. आता प्रत्येकाचा द्योत्य द्योतक भाव लक्षात घ्या. पांढरा कलर कशाचं प्रतीक आहे? शुभतेचं प्रतीक आहे. हरित म्हणजे हिरवा. हिरवा कलर मुस्लिम समाजाने जो स्वीकारला आहे. हरित म्हणजे हिरवा. हिरवा कलर ऐश्वर्य संपन्नतेचं प्रतीक आहे. काळा कृष्ण म्हणजे काळा. संस्कृत मध्ये काळ्याचं नाव कृष्ण म्हणतात. कृष्ण म्हणजे काळा. काळा निषेधाचं प्रतीक आहे. आपण बातम्या ऐकतो, काली फिती दिखाती हुए शासन का निषेध करवाया गया. काय? काळे झेंडे दाखविले की समजायचं काय निषेध आहे म्हण. काळा कलर निषेधाचं प्रतीक आहे. निळा अविश्वासाचं प्रतीक आहे. काय लक्षात आलं का? चितकाबरा. चितकबरा म्हणजे खडुळा बांडा म्हणतो आपण, मिक्स. घृणतेचं प्रतीक आहे. शास्त्र स्पष्ट सांगतंय घृणतेचं प्रतीक आहे. त्याच्या पुढं आहे भगवा. भगवा त्यागाचं प्रतीक आहे. म्हणून तर बीजेपी शिवसेनेनं झेंडा लावलाय. त्याच्यात वारकरी संप्रदायाच्या पताकाला कसला कलर आहे? भगवा. भगवा त्यागाचं प्रतीक आहे. काय? त्याला काशाय म्हणतात. कसला कलर? काशाय कलर. भगवत त्यागाचं प्रतीक आहे. लाल त्याला रक्त म्हणतात. संस्कृत मध्ये लालचं नाव रक्तवर्ण. रक्त म्हणजे लाल. कशाची सूचना आहे? धोक्याची सूचना. म्हणून त्या लाईटच्या खांब्यावर एक अशी पाठी लावलेली असते. अर्धमुंडक देते आणि एक्सचं चिन्ह दिलेलं असते खालून. आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे बिजली का दबाव खतरा धोका. पण कलर कोणता वापरतात तिथं? लाल कलर धोक्याची सूचना आहे. नाहीतरी माणसाचं रक्त निघणं म्हणजे काय? धोक्याची सूचना. डेंजर म्हणतात त्याला. आता राहिला आपला पिवळा. काय? पिवळा. पिवळा ही मिलनसारतेचं प्रतीक आहे. म्हणून आपल्याकडं लग्नात हातात हळकुंड, अंगाला हळद का? पिवळा कलर शास्त्रानं मिलनसारतेचं प्रतीक सांगितलं आहे. काशे पितांबर परमात्म्याकडं पिवळा कलर आहे. याच्यातून आम्हाला एक कळालंय की जीवाला देव आपल्यात मिळवून घ्यायला तयार आहे. आणि त्या कामाला देव ढिल्या अंगाने नाही, कंबर कसून लागलाय. काशे कशिला पितांबर आणि चरणी बीजाचा तोडरवू देखिला देव. किंवा पित पितांबर ढिला कठी नाही. कसला कटी? म्हणून कीर्तन करणं कंबर बी इटल नाही, कसके होना चाहिए. हा नियम आहे त्याचा शास्त्रीय. म्हणून अर्थात पित पितांबर कसला कटी. परमात्मा पिवळ्या कलरून कळालं की जीवाला आपल्यात मिळवून घ्यायच्या कामाला
कंबर कसून देव लागलाय हे काशे पितांबरानं आम्हाला कळालं, म्हणून आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे. आणि म्हणून आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर, हे ध्यान आवडे निरंतर, हे ध्यान आवडे निरंतर. आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात आवडे निरंतर चकारात्मक हेच ध्यान. निरंतर शब्दाचा अर्थ आहे अविरत, अखंड, चिरकाल. निरंतर शब्द पंचमी तत्पुरुषात विग्रह है. निर्गता अंतरम यस्मात् तद निरंतरम. अंतर नाम की चीज जिससे सदैव निकल गई हो या निकल चुकी हो उसी का नाम निरंतर कहलाता. निर्गता अंतरम यस्य तत् निरंतरम. विठाला 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 विठाला. निरंतर शब्दाचा सरळ अर्थ आहे अखंड, चिरकाल, कायमस्वरूपी. म्हणून आवडे निरंतर हेची ध्यान. एवढी सुंदर त्याची बरी भाषा आहे का? नाही नाही नाही. तिसऱ्या चरणात हे मकर कुंडले तळपती श्रावणी, 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 मकर कुंडले तळपती श्रावणी. कठी कौस्तुभमणी विराजित, कठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. कौस्तुभमणी विराजित, कठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. मकर कुंडले तळपती श्रवणी. महाराज म्हणतात आता आपल्याकडे ती पद्धत कमी आहे. मुंबईला मच्छीमार कोळी समाजामध्ये ही जास्त पाहायला मिळते. ती सोन्याची डाग तयार करतात कानाने घालायसाठी. आता सांगा माशाचा डाग जर कानात घालायचा म्हणलं तर दिसताना त्याची आकृती आहे का? बरोबर नाही. हा खेकडा बघा तुम्ही. खेकडा कसा आहे? आयत्या दोन नांग्यावरल्या कानाला अडकायला परवडायसारख्या आहेत आणि बाकीच्या फनगड्या फनगड्या फनगड्या. तुम्ही मुंबईत बघितलं का नाही बघितलं डाग? मुंबईमध्ये मच्छीमार कोळी महिला त्यांच्या डाग घालतात. सोन्याचा डाग करून घालतात, खेकड्याचा डाग घालतात कानात आवडीनं. ती दिसायला माशापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर आहे. हा मग मासाच एवढा शोभायमान का कानात? मकर कुंडले तळपती म्हणजे शोभायमान दिसतात. कस काय? तर त्याचं कारण असं, मकर कुंडले या शब्दानं आम्हाला एक कळलं एवढा मोठा जगाचा मालक आहे, पण चुकल्यावर चुकीची कबुली जबाब देतो हे त्याच्यातून आम्हाला कळालं. रेटारेटी करीत नाही. आता मोठे लिहिले नाद आहेत. हे काय रे, चुकलं हुकलं तरी दाबून न्यायची ताकद त्याला सवय असते मोठ्याला. काय बोलतो? अरे असं जरा ओसकून बोललं की माणसं मोठे. एवढा जरी जगाचा मालक कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधीश परमात्मा असला
तरी प्रामाणिकपणे चुकीची कबुली देतोय हे मकर कुंडलीने आम्हाला कळालं. कशानं कळालं? थोडा इतिहास सांगतो म्हणजे टचिंग होईल आपल्याला. क्षीरसिंधूचे पहिलं तिरी, जुना इतिहास. कसे कुठल्या बी गावच्या बाया असू द्या, त्याला ह्या गावच्या आणि त्या गावच्या, कुठल्या बी गावच्या बाया नांदून जुन्या झाल्या की मनावी एवढी मालकाची कदर करीत नाही. ज्या बाया नांदून जुन्या झाल्यात ना, मालकानं मिशा राखू द्या, कले राखू द्या, भेट नाहीत पुन्हा बाया. काय एवढी कदर बी नसती. काय आला असेल, बसला असेल, खाल्ला असेल, असं वाऱ्यावारी वरात सारी. म्हणजे ती अतिपरिचय दावाज्ञा म्हणा, कसं जसं असेल तसं. सतीनाम पार्वती जुनी झालेली सती हमेशा म्हणायची. होय वा. मनलात किती ज्ञान, ज्ञान कसलं ज्ञान आहे सांगतो. भगवान शंकर म्हणले सारखंच हिचं टुम नाही, लवकर उरक जेवणाचं, आज तुझा गोताच उरकितो. विमानात बसविलं सतीला. क्षीरसिंधूचे पहिलं तिरी, शक्तीचे कर्ण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेणू कैते. भगवान शंकरानं क्षीरसिंधूच्या पहिलं तीरावर नेलं आणि शक्तीनाम पार्वती अर्थात सती तिच्या कानात तोंड घालून गुप्त ज्ञान सतीला सांगत होते. शक्तीचे कर्ण कुहरी म्हणून शब्द कशी आदिनाथ पटांगणात नाही, उमा बीज प्रगटले, बाहेर नाही प्रगटले, उमा बीज प्रगटले. ते ज्ञान उमेच्या कानात सांगण्यात आलं. कानात तोंड घालून गुप्त ज्ञान सांगत होते पार्वतीला. जिथं पशु नाही, पक्षी नाही, कशी नाही, अशी निर्जर स्थिती गाठली आणि ज्ञान सांगायला चालू केलं. पण नांदून बाया जुन्या झाल्यावर मालकाची लई किंमत वाटते का? किती बी भारी पकवाजे असू द्या आणि कसला बी कीर्तन करा असू द्या, हा नाही मग. अहो त्या सतीला त्या ज्ञानाची किंमतच वाटली नाही. आणि ज्याला किंमत वाटत नाही त्याला डोळा लागत असतो. झोप कुणाला येते? त्या ज्ञानाची ज्याला किंमत कळत नाही त्याला आरामात झोप येते. त्याला पाय लांबवायची सुद्धा गरज नाही, बसल्या बसल्या डुकल्या खाता येते. त्या ज्ञानाची त्याला चाड नाही. सतीला झोप लागली महाराज. कुणाला? पार्वतीला. हिला झोप लागल्याबरोबर भगवान विष्णू म्हणले अरे 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 अरे, एक तर कधी पगळत नाही, पगळलाय बाबा, एवढं सुंदर ज्ञान सांगायलाय आणि ह्या येडीला आता कशाला येला नावं ठेवण्यापेक्षा आपल्याला काही जमतंय का ती बघावं. भगवान विष्णूनं विचार केला हे ज्ञान वाया जाईल, पुन्हा ही डबल वाजणारी कॅसेट नाही. मग भगवान विष्णूने सतीला झोप लागली हे पाहिलं आणि 0 सेकंदात गुप्त रूपानं माशाच्या पोटात समुद्राच्या किनाऱ्याला भगवान शंकर ज्ञान सांगत असताना माशाच्या पोटातून हुंकार द्यायला चालू केलं. पूर्ण ज्ञान सांगून झाल्यानंतर भगवान शंकर जागे झाले. पाहिलं तर सतीला तो झोप लागली. मग हुंकार कोण टाकीत होत? पूर्ण ज्ञान हस्तगत केल्याबरोबर भगवान विष्णूनं, मग नियम कसा आहे आपल्याकडं, ॲडमिशन फी, क्लासची फी, काय कसं हा, आणि फुकट शिकवल्यावर ही जात नीट शिकती वाटते तुम्हाला? 40 वर्षाचा माझा अनुभव आहे, कल 2-3 बात नाही. 40 वर्ष विद्यार्थी पुसून बघितलेत मी. ह्यांच्याकडून पैसाच घ्यावा लागतो तेव्हा ही जात नीट शिकत, अशी कधीच शिकत नाही. नाही तर जेवढे फुकट शिकविलेत ना तेवढ्याने अभिषेक केलाय. हा, फुकट शिकवू नये महाराज, जाणकार माणसानं. अहो आम्हाला फी किती होती? पांडुरंग 10 रुपये घ्यायचे वर्षाला. वर्षाला
तुम्हाला 5, आमचे ज्येष्ठ आहेत ना तुम्ही अगोदर होतात. महाराज आम्हाला 10 रुपये फी वर्षभर. 10 म्हणजे काय? ती एक जणांना विचारलं होतं, बुवा 10 रुपये म्हणजे काय? न घेतलेले. त्याला बी कळावं की आपले 10 रुपये गेलेत म्हणून शिकावं त्याला नेटानं. मग त्याच्याकडून घ्यावं लागतं. तर ह्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय शिकू नका. तर ही नेटानं शिकत येतात. शिकत नाहीत मला. फुकट शिकूच नका. फुकट शिकविल्यावर 100% अभिषेक करतात. लिहून ठेवा आपलं वाक्य. अनुभवातलं सांग. अहो ऍडमिशन फी नाही, क्लासची फी नाही. मच्छिंद्राला सहज स्थिती मच्छिंद्राला सहज स्थिती मच्छिंद्राला सहज स्थिती मच्छिंद्राला आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला झाला साधसिती मच्छिंद्राला झाला साधसिती आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला झाला साधसिती मच्छिंद्राला भगवान विष्णूनं ऍडमिशन फी नाही, क्लासची फी नाही. फुकट ज्ञान आणि फुकट पचत बी नसते हे लक्षात ठेवायचं. काय जेवढं जेवढं फुकट आलंय तेवढं पचत नाही. ते कुठून बी येऊ द्या आणि कसं बी येऊ द्या. घामाचं कष्टाचं पचत आहे, फुकट पचत नाही महाराज. चांगल्या चांगल्याला सुजून फुगून येत आहे. तो पण आहे ती. अहो भगवान विष्णूचं डोकं पागल झालं. तुम्ही आम्ही कोण? ऍडमिशन फी नाही, क्लासची फी नाही. मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. फुकट ज्ञान मिळालं. विष्णूचं डोकं बिघडलं. माशाच्या पोटात जाताना गुप्त आणि स्थिर आतरण गेले. बाहेर येताना त्या ज्ञानाची उर्मी नरमी गरमी एकदम प्रगट झाले. मत्स्यम छिदती इति मच्छिंद्र. छिदिर भिदिर विदारणे असा धातू आहे संस्कृत मध्ये. एक आहे छिदिर म्हणजे छेद करणा, भिदिर म्हणजे भेद करणा. अर्थात माशाचं पोट फाडून भगवान विष्णू बाहेर आले. आता सांगा त्या माशानं पोटात जागा देऊन बिचाऱ्याचं जाताना पोट फाडून. बर एवढा मोठा जगाचा मालक आहे, अपील तरी कुणापाशी करावा? पण नियम असा आहे. नियत नावाचा एक पाडा आहे. कोणता पाडा? निश्चित रूपेनं याती आयाती इति नियत. नियत कशाला म्हणतात? माणसं म्हणजे त्याची नियतच खराब आहे हो. असा शब्द येतो का? येत नाही. हा तर नियत शब्दाचा अर्थ सांगतो. नि उपसर्ग पूर्वक या गतव नावाचा धातू आहे. निश्चित रूपेनं याती आयाती इति नियत. निश्चित रूपानं केलेलं कर्म त्या पटळावर चढविणार आणि एक नाही दिवस भोगायला तयार राहणार. मग कुणी बी असू द्या. भगवान विष्णूकडून एवढी मोठी माशाची हत्या झाली. माशाचं पोट फाडून बाहेर आला. माशाची दखल तिथं कुणी घेतली नाही असं नाही. नियत नावाच्या पाड्यावर त्याची फाईल चढली आणि ती फाईल पंढरपूरला आली. आता सांगा एखाद्या शहाण्या माणसानं एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये एखाद्या बारक्या लेकरला खप खप 100 चापटा मारल्या. किती मारल्या? 100चा. बर मोठा माणूस आहे, जाणकार आहे, त्याला कुणी धरी बी ना. त्या लेकरानं चौकड बघितलं, कुणी सोडवितंय का? कुणी सोडविना. त्यानं विचार केला असं बी मारायला तसं बी मारायला. ते बी उठलं शहाण्याच्या एक ठेवून दिली. कळालं का नाही कळालं? काय ह्यानं किती मारल्या? किती? 100. आणि त्यानं फिटाफिट झाली का 99 बाकी असेल? फिटाफिट झाली का 99 बाकी आहे?
एकाच चापट्यात फिटत असतं शहाण्याला मारल्यावर. काय? एवढा मोठा मासा जीवानिशी मुकला असेल, पण चुकल्यावर कुठं धरतेत? कुठं? नाकाला का? चुकल्यावर कुठं धरतेत? कानाला. एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाच्या कानाला धरायचा माशाला योग आला. चुकलंय हे प्रामाणिकपणे जगाचा मालक कबुली जबाब देतोय. आम्हाला मकर कुंडलीनं कळालं आणि म्हणून आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे. आणि म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे. आणि सुंदर आहे म्हणून आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर, हे ध्यान आवडे निरंतर, हे ध्यान आवडे निरंतर. एवढी सुंदर त्याची परिभाषा आहे. नाही नाही नाही. मग कंठी कौस्तुभमणी विराजित, देवाच्या गळ्यामध्ये जे कौस्तुभ मणी आहे, हा काय आता सांगा. एखादा हिरा, पाणीदार हिरा जर गळ्यामध्ये सुंदर मणी करून घातला, ज्याची लाखो रुपये किंमत आहे, तो शोभायमान दिसल का कौस्तुभ मणी? तर असं आहे. कौस्तुभ मण्यातून आम्हाला काय कळलं की घडविल्याला, मडविल्याला, बनविल्याला देव नाही. मग आमचा देव प्राचीनतम आहे. प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत हा अनादी परमात्मा आहे. हे कौस्तुभ मण्यानं कळालं. विटेवर उभा राहिलेला देव आमचा काल परवाचा नाही. मग कसला आहे? समुद्र मंथनात जे 14 रत्न निघाले. किती निघाले? 14. त्या 14तलं एक रत्न आहे कौस्तुभ. कोणतं रत्न आहे? लक्ष्मी कौस्तुभ 2 नंबरचं रत्न. त्या समुद्र मंथनात निघाल्याला कौस्तुभ मणी आमच्या परमात्म्याच्या गळ्यात आहे. याचा अर्थ समुद्र मंथनात आमचा देव हजर होता. ही देवाची प्राचीनतमता त्या मण्यातून कळाली. म्हणून आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे. आणि सुंदर आहे म्हणून आवडे निरंतर हे ध्यान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर मणे माझे जे सर्व तुका मने माझे ती सर्व तुका मने माझे ती सर्व सुख तुका मने माझे जे सर्व सुख तुका मने माझे जे सर्व सुख मने माझे ती सर्व सुख मने माझे ती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा गजबे तंब तुळसी हार गळा गजबे तंब मुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने
तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवड निरंतर हेचे धान हेचे दण आवडी आवडी निरंतर आवड निरंतर निरंतर आवडे निरंतर निरंतर हेचे आवडे निरंतर आवड निरंतर ह्याची धाण आवडे निरंतर ह्याची धाण आवडे निरंतर ह्याची धाण तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर आवडे आवडे निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कोरे वेडे वाकोरे उत्तर महाराज हे उच्चारनाथ करत्यामला चरागना परद महाराज तुका मने ज्ञानेश्वराला खाली बसा मंडळी खाली बसा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की